राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दानेवाडी गावच्या घोडनदीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे। अत्यंत अमानुषपणे ही हत्या करून अज्ञातांनी हा मृतदेह या ठिकाणी टाकल्याचं समोर आलं आहे। मृतदेहाचे हात पाय तोडून मुंडकं छाटून अक्षरशः खांडोळी केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे। हा मृतदेह सापडल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे। हिरज रोडवरील 482 एकरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्वतंत्र 50 कोटींची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधले जात आहे। विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती स्मारक देखील उभारण्यात आले आहे। 31 मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत व अहिल्यादेवींच्या स्मारक लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे। वावड्या उठतात आणि जयंत पाटील इन्कार करतात असा सिलसिला सुरू असतानाच माझी गॅरंटी नाही असे विधान जयंत पाटील यांनी शक्तीपीठ विरोधी शेतकरी मोर्चासमोरच केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या। सोलापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे। त्यामुळे अल्पावधीतच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल। सोलापुरातून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर विमानतळाला ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नाव देण्यात यावे अशी आग्रहाची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली। सोलापुरातील पत्रकार भवन जवळील मिलिटरी दवाखान्यासमोरील मिलिटरीच्या मोकळ्या मैदानात रात्री 12च्या सुमारास विरेश गोटे आणि इंजमाम इनामदार या दोघांच्या वाढदिवसाची बेकायदा पार्टी करणाऱ्या 14 जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहेत। निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहेत। 15 मे पर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय। यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगाने सुरू आहे। विरारमध्ये 12वीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत। शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या होत्या, त्यावेळी घराला आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 12वीच्या उत्तरपत्रिका सुद्धा जळून खाक झाल्यानं खळबळ उडाली आहे। बाजारात 70% पनीर बनावट असल्याचा दावा भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बुधवारी सभागृहात केला आहे। बनावट पनीरच्या मुद्द्यावर आमदार पाचपुते विधानसभेत भडकले होते। त्यांनी बाजारातील बनावट पनीर आणि नैसर्गिक पनीर अध्यक्षांना दिले आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली। उत्तराखंडच्या राजधानीत भरदिवसा जनसेवा केंद्रात घुसून 3 दरोडेखोरांनी तब्बल 3.50 लाख रुपयांची लूट केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बंदुकीच्या धाकावर बदमाशांनी कर्मचाऱ्यांना धमकावत रोकड उचलली आणि घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर बँड नेत्या ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। अगदी रोहित आणि विराट यांच्यापेक्षाही भारी बॅटिंग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात याचीच एक झलक काल भिवंडीतील एका मैदानावर पाहायला मिळाली। कपिल पाटील फाउंडेशन आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। त्यावेळी त्यांनी कपिल पाटील यांच्याच बॉलिंगवर बॅटिंग करत चांगलीच धुलाई केली। याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।